हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवली आपण गावाकडच्या पद्धतीने कैरीची भाजी, अगदी सोप्या पद्धतीने आणि आंबट गोड तिखट अशी ही भाजी आहे. तर चला मग रेसिपी बघू. तर त्यासाठी घ्यायची एक कैरी घ्यायची, 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, अर्धा वाटी गूळ. नंतर इथं आपण कैरी कापून घेऊ आणि आता कैऱ्यांचा सीझन सुरू झालेला आहे, तर ही भाजी एकदा नक्की ट्राय करा. कैरीची भाजी खायला खूप भन्नाट लागते. कैरी अशी आपण इथं कट करून घेतली आणि चला आता आपली सगळी कैरी इथं कट करून झाली होती. आपण पूर्ण एक कैरी इथं कट करून घेतली. नंतर ठेवायचं इकडं कढाई तापायला ठेवायची. कढाईत टाकायचं तेल. तेल गरम झालं की मोहरी घालायची. नंतर घालायचं जिरं. नंतर लाल तिखट 2 चमचे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आता हे सर्व. नंतर घालायची थोडी हळद. आणि हे फ्राय झाले की घालायची कैरी आणि कैरी याच्यात व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. ते व्यवस्थित आपण यात मिक्स करून घेतली. नंतर घालू चवीनुसार मीठ घालायचं. आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकदा. आणि नंतर घालायचा गूळ. आणि गूळ परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, म्हणजे विरघळून घ्यायचा आहे आपल्याला गूळ आता हा. आणि इथं आपला आता पूर्णपणे गूळ विरघळायला लागला होता. तुम्ही बघू शकता भाजीचा कलर किती छान आला होता. आणि नंतर थोडं अर्धा वाटी आपल्याला पाणी इथं भाजीत घालायचं आहे कैरी शिजण्यासाठी. जास्त पाणी घालायचं नाही. आणि भाजीचा कलर खरंच खूप भारी आला होता. नंतर आपण इथं उकळून घेतली भाजी 3 ते 4 मिनटं. कैरी शिजायला जास्त वेळ लागत नाही. चला आता आपली ही भाजी तयार झाली होती, कैरीची भाजी. नंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि उन्हाळ्यामध्ये आंबट गोड तिखट असं काहीतरी वेगवेगळं खा वाटतं, तर ह्यासाठी कैरीची भाजी एकदा नक्की ट्राय करा. आणि ही भाजी आपण जास्त पण करून ठेवली तर ही 2 ते 3 दिवस आपण फ्रीजमध्ये किंवा बाहेर पण स्टोअर करू शकतो. तर अशी आपली ही कैरीची भाजी तर तयार झाली होती. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कैरीची भाजी आंबट गोड तिखट कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.